महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र यावी असे अनेक महाराष्ट्रातील मराठी जनतेला वाटतं। त्यासोबतच आता राज ठाकरे यांनीही याला दुजोरा दिला आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही भाषणात बोलताना म्हटलं की मला कोणतीही हरकत नाही, मराठी माणसाच्या हक्कासाठी मी एकत्र येऊ शकतो। आणि आपल्यासोबत नागपुरातील नागरिक आहेत। काय वाटतं सर तुम्हाला, दोन्ही शिवसेना एकत्र याव्या, शिवसेना आणि मनसे एकत्र यावी, काय वाटतं? एक सामान्य नागरिक म्हणून एक जर विचार केला तर आपण सगळे महाराष्ट्रातले मराठी माणसं आहात आणि या मराठीवरती आता कुठेतरी एक हिंदीचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं होत होता। मी एक राजकीय पक्षाचा एक पदाधिकारी आहे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे। त्या दृष्ट्या पण पाहतो आहे की आम्ही नेहमी सातत्याने मराठी माणसांसाठी आम्ही लढत आलो आहे। सन्माननीय राजसाहेबसुद्धा मराठी लोकांच्या हक्कासाठीच लढून राहिलेला आहे। तर का बरं नाही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, मराठी लोकांनी एकत्र येऊन, दोघी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सोबत एकत्र येऊन आपण मराठी लोकांसाठी आपण कार्य केले पाहिजे, मराठीची शक्ती वाढवली पाहिजे। महानगरपालिकेची इलेक्शन्स समोर येत आहेत म्हणून दोन्ही एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं तर नाही ना? काही नाही। आता तुम्ही पहा, नागपूरमध्ये सुद्धा परप्रांतीय लोकांचं वर्चस्व वाढून राहिलेलं आहे। एक शिवसेना आणि मनसे लोक आपण तिथे जाऊन त्यांच्याशी सामना करतो म्हणून कुठेतरी ते आपल्या मराठी लोकांना सन्मान करतात। परंतु आता मुंबईमध्ये जाऊन पहा, आता त्या दिवशी घाटकोपरमध्ये तुम्ही मांसाहार करता। अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोळी समाजाचा मोठा समाज आहे। आपले तेली, माली, कुणबी 18 पगड जाती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आता कोण कोणाला कसं सांगणार आहे की तुम्ही हे खाऊ नका, ते नको खाऊ म्हणून? हे गुजराती लोक येऊन आपल्याला सांगणार आहेत का? या सगळ्या गोष्टींसाठी सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका ठेवलेली आहे ती एकदम उचित आहे आणि त्याला सन्माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे। जर कुठल्या राजसाहेबांची ही जर भूमिका तटस्थ राहील तर निश्चितच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन हा महाराष्ट्र पुढे नेतील। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र यायला पाहिजे किंवा मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र यायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे? सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील महाराष्ट्र ज्या पद्धतीने त्यांनी स्वप्न बघितलं आहे, तो स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधू यांनी एकत्र यायला पाहिजे। आणि महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीने 2 वर्षापासून मराठी लोकांवर अत्याचार होत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भाषेसाठी पण सुद्धा होत आहे आणि हे मांस मटण खाण्याबद्दल पण त्या दिवशी मारण्यात पण आलं आहे। याच प्रकारचे जर अन्याय जर मराठी माणसावर होत असेल महाराष्ट्रात राहून, तर माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोन्ही एकत्र यावं, अशी आमची भूमिका आहे। एकत्र आले तर राजकीय काय परिणाम होतील, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? महाराष्ट्रात खूप मोठ्या घडामोडी होऊन जातील। कारण महाराष्ट्रात हे 2 पक्ष एकत्र झालेले तर राजकारणाची परिभाषाच बदलून जाईल। राजकारणाचीच परिभाषा बदलून जाईल असं वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनीही असा इशारा दिला आहे असं समजू शकतो का आपण? काय वाटतं तुम्हाला की दोघे एकत्र येण्याची किती शक्यता आहे? निश्चितच असं वाटतं आहे, कारण आता गेल्या तुम्ही 3-4 वर्षात बघाल तर अनेक युत्या, अभद्र युत्या कशा झाल्या आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे। त्याच्यामुळे 2 मराठी लोकांसाठी भांडणारे जर पक्ष किंवा त्यांच्या पक्षप्रमुखांनी जर असं विधान केलेलं असेल तर ही निश्चितच मराठी जनांसाठी आणि मराठी लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या दृष्टिकोनातूनच आम्ही बघतो आहे। मराठी माणसासाठी किंवा मराठी जनतेसाठी एकत्र येण्याची भूमिका जरी असली तरी काय वाटतं हे कितपत शक्य आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही म्हणतात की आमच्यात आपसात भांडण नाही, आम्ही मराठी माणसासाठी एकत्र येण्याची शक्यता, काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका होऊ शकते? शेवटी हे 2 पक्ष म्हणजे त्या दोन्ही पक्षांचा DNA हा सारखाच आहे आणि तो DNA म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात मराठी भाषेची आणि मराठी माणसाची जी गळचेपी झाली आहे, ती गळचेपी जर का त्याच्यातून तुम्हाला जर का बाहेर पडायचं असेल तर मराठी पक्षांना एकत्र यावंच लागेल। आणि हा हेतू जर का असेल तर याच्यासाठी जर का आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जर का एकत्र येणार असतील तर ते महाराष्ट्रासाठी स्वागतार्ह आहे आणि त्यांनी एकत्र यायला पाहिजे, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशीच नागपुरातील नागरिकांची इच्छा आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत,